दुष्काळी परिस्थिती असणाऱ्या पंढरपूर तालुक्यावर उजनी धरणाची पुन्हा एकदा कृपा झाली आहे। पुण्याच्या घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरण पट्ट्यातील सगळेच धरण ही 100% पोहोचली आहेत। त्यामुळे अशा धरणातील पाण्याचा मोठा विसर्ग उजनी धरणामध्ये सातत्याने होत आहे। मागील वर्षीच्या तुलनेमध्ये यंदाच्या वर्षी सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाने दडी मारल्याने संपूर्ण जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे। मात्र पुण्याच्या घाटमाथ्यावरील पावसाने उजनी -50% अधिक 50% भरले आहे। त्यामुळे कालपासून उजनी धरणातून पुन्हा भीमा नदी पात्रामध्ये पाण्याचा मोठा विसर्ग सोडला जात आहे। आज धरणातून सुमारे 60,000 क्युसेक्स एवढ्या पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्याने हे पाणी आता चंद्रभागा नदीमध्ये पोहोचले आहे। शहरातील जुना दगडी पूल असणारा हा आता पाण्याखाली गेल्याचं चित्र दिसत आहे। त्यासाठी भीमा नदीकाठच्या लोकांना धोक्याचा इशारा देखील देण्यात आला आहे। भीमा नदीमध्ये पाणी आल्याने शेतकऱ्यातून समाधान व्यक्त होत असले तरी महावितरणने वीज पुरवठा पूर्ववत ठेवण्याची मागणी शेतकऱ्यातून होत आहे।